ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण ज्याचा हात दान करण्यासाठी द्रवत नाही, ज्याचा हात दान करण्यासाठी खिशात जात नाही, ज्याचा हात दान धर्म करण्यासाठी त्या पोत्यातल्या धान्याकडे जात नाही, जगातला सगळ्यात दलिंदर माणूस तो आहे जो दान धर्म करत नाही. काही असे लोक पाहिले तो मी झोपडीतले येतं पण कुठं ठेवून कुठे नाही करतात. आणि काही काही बंगल्यामध्ये जावं ना, काही खरंच ठिकाणी वळण नसतं काही लोकांना, अजिबात नाही. ते त्यांच्या संपत्तीच्या आम्हा काय तुमच्याशी सोयरी करायची का काय, ते एवढे मावतच नाही. हे अधोपरी श्रीमंती आलेली असेल तर माणसाला श्रीमंती सुद्धा पचत नाही, ते मोजितच नाहीत कोणाला. आणि अक्कल तर कशाचीच नसती. कदाचित कधी कधी झोपडीत सुद्धा माणसाला प्रेम भेटतो पण बऱ्याचदा मोठमोठ्या बंगल्यातून सुद्धा आम्हाला उपाशी यावं लागतं. काय जाळायची का ती श्रीमंती त्याची? श्रीमंती तुमची कोणाच्या उपयोगी येत नसेल तर ती श्रीमंती समुद्राची खरी श्रीमंती. समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण दुर्दैव त्या समुद्राचे, तो समुद्र कोणाचीच तहान भागवू शकत नाही. त्या समुद्रावर प्रवास करणाऱ्याला बिसलेरी सोबत घेऊन जावी लागते, बरोबर आहे ना. दुर्दैव त्या श्रीमंत माणसाचं, त्याच्या घरी भेटायला जाताना आपला डबा आपल्याला सोबत घेऊन जावा लागतो. मेघांकडे ढगाकडे पाण्याची श्रीमंती कमी जरी असली आणि समुद्राकडे पाण्याची श्रीमंती खूप जरी असली तरी देणाऱ्या मेघाचं स्थान नेहमी वर आहे आणि घेणाऱ्या समुद्राचं स्थान नेहमी जमिनीच्या खाली. समुद्र देत राहतो देत राहतो देत राहतो, देणाऱ्याचं स्थान वर आहे. समुद्र वड्याचं पाणी माझ्यात, नदीचं पाणी माझ्यात, समुद्र सरोवराचं पाणी माझ्यात, डॅमचं पाणी माझ्यात, सगळं पावसाचं पाणी सगळं मलाच भेटलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, दरिद्र कोणी कोटीच्या बंगल्यात राहतो, अर्ध्या कोटीच्या गाडीत हिंडतो, 50 लाखाच्या गाडीत फिरतो, कोटीच्या बंगल्यात राहतो तरी सुद्धा दारिद्र्यरेषेमध्ये माझं नाव आलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना ते रेषेवरचे दलिंदर येतं. ही मनाची स्थिती. पैसा आला तरी मनाचा दलिंदरपणा जायला पाहिजे ना. मन भिकारी असेल तुमचं, पैशाची श्रीमंती काय चाटायची. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, श्रीमंतीच्या तोऱ्यात कधी राहू नका आणि गरिबांनो कधी कोणाच्या पुढं पुढं करायचंच नाही. गड्या प्रामाणिकपणा ठीक आहे, मान ठेवा तुम्ही, पण लई नाही पाये चाटत बसायचे कोणाचे. तू श्रीमंत तो या घरचा, तू तिकडेच उड्या हाण, तो ही श्रीमंती आमच्या काय कामाची. आपण आपल्या मस्तीत जीवन जगा, शिस्तीत पण मस्तीत. तुमच्या डोळ्यात रस्त्यात भिकारी जर मागायला आला आणि कधी कधी माणसाच्या पैशात खिशात पैसे नसतात हो, कधी कधी माणसाला रडू येतं. आज मी पाकिट घरी विसरून आलो आणि भिकारी समोर भेटला, वाईट वाटतं त्या माणसाला. दारातून एखादा व्यक्ती अतिथी जे जात असेल, साधू जात असेल विनमुख जाय अतिथी तरी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. पण फुकटचं पाणी तरी द्या माईबाप, दुर्डीतली अर्धी भाकर तरी द्या, नाही तुम्हाला काही जमलं तरी हरकत नाही. आम्हाला जीव घालणारे अनेक येतो महाराज लोकांना. रस्त्याने एखादा भिकारी चालला असेल त्याला तुमच्या अंगणात का होईना, पत्तरवाडीवर का होईना आणि प्लॅस्टिकच्या ग्लास मध्ये का होईना पण प्याला भर पाणी द्या, सत्कुर अर्धी खाऊ घाला आणि खायला घेऊन देत जा. बऱ्याचदा भिकारी पैसे मागतात, बरेचसे जण पैसे घेऊन पितात हो. आपण दिलेले पैसे ते कोणत्या कामी वापरतात माहिती नसतं. जमलंच तर खायचं साहित्य त्याला घेऊन द्या, खायचं साहित्य घेऊन द्या, त्याला केळी द्या, त्याला डाळिंब द्या, चिकू द्या, वडा पाव द्या, त्याला कचोरी द्या, काही आता टायमाला जे भेटन ती काही का वैना घेऊन द्या. साहेब पुरीचं लग्न आहे हो, समोरची मंडळी अचानक हुंड्याची मागणी करते. हुंडा दिला नाही तर लग्न मोडेल, लग्न मोडलं तर माझी लेक तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तुमच्या समोर पदर पसरतो हो साहेब. मरताना देवाचं नाव घेणार नाही पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. 10-5 हजाराची मदत करा हो साहेब. 6 महिन्याच्यात रुपये फेडल्याशिवाय राहणार नाही हो साहेब. असा एखादा गरीब व्यक्ती श्रीमंताच्या दारात पदर पसरून भीक मागत असेल, नाही जमले 10, नाही जमले 5, 2-4 हजार नाही झालं तो गरीब, त्याला आपली गरज पडणारी, पुन्हा पडणारी आपली गरज.
तुमच्या घरी राबवून घ्या ना, पैसे फेडून घ्या ना नंतर, पण टायमाला मदत करा रे माझ्या दादांनो. कदाचित तुम्ही पैसे दिले नाही तर तो माणूस आत्महत्या करायची सुद्धा शक्यता असते, पण तुमच्या 5,000ने एखाद्याचा जीव वाचत असेल तर करा ना मदत. रामभाऊ, आम्ही बेवड्या मित्रासोबत धाब्यावर पार्टी करायला बसलो तर 10,000 बेवड्या मित्र उडवतो रे रामभाऊ. त्या 10-5 पोरीचं तुझ्या लग्न पार पडत असेल तर नाही रे बाबा 10, पण निदान हे 5,000 तरी घेऊन जा. पोरीचं लग्न थाटामाटात कर, द्यायचं तर दे, नाही तर नको. तुझी इमानदारी तुझ्याजवळ आणि माझी इमानदारी माझ्याजवळ. श्रीमंताला 5,000 दिले तर काहीच जळ लागत नाही, अजिबात नाही. काय 5,000ने श्रीमंत भिकारी होत नाही. शेवटी ज्याची त्याची इमानदारी ज्याच्या त्याच्या जवळ. आणि गरीबाकडे कदाचित पैशाची श्रीमंती कमी असेल, पण इज्जतीची श्रीमंती भरभरून असते. इज्जतीची श्रीमंती भरभरून असते. श्रीमंताकडे पैसा असतो, गरीबाला इज्जतीशिवाय काय असतं माहिती बा? इज्जतीशिवाय काय असतं? भितात ती इज्जतीला, भितात. नाही बुवा, गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही. 6 महिन्याने कोयना साहेब हे तुमचे 5,000 बरं का, राहिले ना हळूहळू करून मी फेडून टाकील साहेब, पण हे घेऊन जा. पण वेळीच गरीबाच्या मदतीला तुमचे हात धावत असतील. श्रीमंताला दान देणारे अनेक आहेत रे माझ्या दादांनो. कधीतरी गरजू व्यक्तीला दान करून पहा. गरजू व्यक्तीला दान करून पहा. ज्याला उद्धार करायचा आहे त्या श्रीमंताने कधीतरी गरीबाच्या संगतीत जा. श्रीमंताच्या लग्नात गेला तर त्याच्याकडे वळून सुद्धा कोणी पाहत, त्याला किंमतच नसते श्रीमंताच्या लग्नात. पण श्रीमंत गरीबाच्या लग्नात आला तर साहेब आले, साहेब आले. सगळे गरीब लोक तुम्हाला देवासारखं कुठे ठेवून कुठे नाही करतात. श्रीमंताला उद्धार करायचा असेल तर गरीबाच्या संगतीत जा. अरे उंच उंच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनो आणि एसीच्या कारमध्ये फिरणाऱ्यांनो, कधीतरी झोपडीतला आवाज सुद्धा तुम्ही ऐकला पाहिजे. झोपडीतले लोक कसं जीवन जगतात? बिना लाईटच्या अंधारात रात्र काढतात. गटार नाल्याच्या वस्तीमध्ये स्वतः राहतात. डास मच्छरांमध्ये राहतात. ग्राउंड लेवलचं विहिरीचं झऱ्याचं पाणी पितात. सरकारी नळाचं गढूळ पाणी पितात. जर येणारे तिथूनच बिस्लरीचा बॉक्स घेऊन येत असतील तर अशा आमदारांना खासदाराला काय कळणार आहे खेड्यातलं ग्राउंड लेवलचं पाणी किती शुद्ध आहे, किती शुद्ध आहे आणि किती खराब आहे. तिकडून येताना जर तो फॉर्च्युनर मध्ये, मर्सिडीज कार मध्ये, ऑडी गाडीमध्ये बसून येत असेल, ज्या गाडीत पोटातलं पाणी सुद्धा हलत नसेल, अशा माणसाला काय कळणार आहे की खेड्यापाड्यांमध्ये काय रस्त्यांची समस्या आहे आणि किती दचके खात खात, किती खड्डे पार करत करत माणसाला गावात जावं लागतं. त्यासाठी एसी कार मध्ये फिरणाऱ्याला कधीतरी गाडीचा दरवाजा उघडून झोपडी जावं लागेल. पण आमचं एवढं थोतांड आहे ना, हे लोक स्वच्छता अभियान सुद्धा कधी चालू होतं हातात खराटा घेऊन, फेसबुक लाईव्ह झाल्यावर, कॅमेरे चालू झाल्यावर साहेबांनी अमुक अमुक गावामध्ये झाडून घेतलं. अख्खं गाव खराट्याला घेऊन झाडून घ्यायला पाहिजे बरं का. एक वाक्य लक्षात घ्या माईबा, एखाद्या सरकारी शाळेवरती तुम्हाला एखादा शिपाई निवडायचा असेल तर 3-3दा त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. 3-3दा त्याची परीक्षा घेतली जाते. ज्यांच्या हातात आम्हाला देश द्यायचा आहे, तालुका द्यायचा आहे, जिल्हा द्यायचा, आपण त्याची किती वेळा परीक्षा घेतो, किती वेळा परीक्षा घेतो. मी कोणाचं समर्थन करायला अथवा कोणाला नावं ठेवायला आले नाही गडे. मुक्त जीवन आहे. आपण कधीच कोणाच्या बंधनात, कधीच कोणाच्या आधिपत्याखाली वागता मुक्त असावा तो बोलण्यासाठी. आपण कधी कोणाच्या बंधनात आलोच नाही तर भ्यायची काय गरज आहे कोणाला, अजिबात नाही. आणि अजूनही लक्षात घ्या माझ्या दादांनो, नेहमी उमेदवार मोठा नसतो तर मतदार मोठा असतो. मतदार मोठा असतो. तो मताचं दान मागायला तुमच्या दारात येतो. आपण मोठे आहेत, ते आपल्यापेक्षा लहान आहेत, ते आपल्या दारात येतात मागण्यासाठी. मागणारा मोठा असतो का देणारा मोठा असतो? देणारा मोठा असतो. तुम्ही देणार आहेत, तुम्ही मोठे आहेत, ते लहान आहेत आपल्यापेक्षा, मागायला येतात दारात. मेघाकडे पाण्याची श्रीमंती कमी आहे तरी त्याचं स्थान वर आहे, समुद्राचं स्थान खाली. नेहमी देणारा मोठा असतो, घेणारा नाही. म्हणून परिस्थिती ज्याची गरीब आहे त्याला दरिद्र म्हणू नका. मन ज्याचं भिकारी कदाचित त्याला कधीतरी दरिद्र म्हणा.